राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, आरोग्य सेवांवर परिणाम। शाहूवाडी तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच.आर. निरंकारी यांना निवेदन देण्यात आले। त्यावेळी शाहूवाडी तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवेदन देण्यात आले। त्यावेळी कोल्हापुरासह संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM अंतर्गत कार्यरत हजारो कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। शासन निर्णय 18 जानेवारी 2024 पासून लागू करून नियमित सेवेत समावेश करण्याच्या मागणीस शासनाकडून अद्याप प्रतिसाद न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी अखेर दिनांक 25/8/2025 रोजी आक्रमक पवित्रा घेण्यात येणार आहे। या संपात आशा सेविका, नर्स, लॅब टेक्निशियन, डेटा एंट्री ऑपरेटर, अकाउंटंट, प्रोग्राम मॅनेजर, आरोग्य सहाय्यक आदी पदांवरील कर्मचारी सहभागी झाले आहेत। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: सेवेत नियमितीकरण, नोकरीतील स्थैर्य, EPF विमा योजना, वेतनवाढ लागू करणे, लॉयल्टी बोनस व इतर शासकीय सुविधा लागू करणे, विविध भत्त्यांची तातडीने अंमलबजावणी। कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की शासनाने मागण्या मान्य करून आदेश काढले नाहीत तर संप सुरूच राहील। आरोग्य सेवांवर परिणाम। या संपामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा रुग्णालयांमधील सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे। गर्भवती महिला तपासणी, लसीकरण मोहिमा, क्षयरोग व मलेरिया नियंत्रण कार्यक्रम तसेच बालकांचा आरोग्य तपासणी यावर थेट परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद आवारात कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत व शासनाने दिलेली आश्वासनं वारंवार पाळली नाहीत। त्यामुळे संप हा अन्यायाविरुद्धचा लढा असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं। शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आरोग्य सेवा ठप्प राहील असा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटनेने दिलाय। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील।